नमस्कार, story.com च्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज धनगर समाजाचं या ठिकाणी आंदोलन चालू असून दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा आज 8वा दिवस आहे आणि आज मोठ्या संख्येने धनगर समाज मुंबईमध्ये दाखल झाला असून धनगर समाज बांधवांची ही गर्दी आपण या ठिकाणी पाहत आहोत। खरं तर गेले 8 दिवस 7 दिवस फारशी काही गर्दी पाहायला मिळाली नव्हती, मात्र आज या ठिकाणी आझाद मैदानावर पण आज धनगर समाज बांधव आझाद मैदानावर मोठ्या संख्येने दाखल झाले असून आज गर्दी वाढत आहे। मोठ्या प्रमाणात धनगर समाज या ठिकाणी येत आहेत। खरं तर आज या ठिकाणी साधं बसण्यासाठी सुद्धा जागा मिळत नाहीये आणि संख्या वाढलेली आहे। कारण गेले 8 दिवस आपण पाहत होतो धनगर समाज बांधव आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी या आझाद मैदानावर दीपक बोराडे उपोषण करत होते आणि आज या ठिकाणी दीपक बोराडे यांचा पाठिंबा वाढता पाठिंबा आज आपल्याला या गर्दी मधून पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने आज धनगर समाज या ठिकाणी दाखल झाला आहे। आज या ठिकाणी मोठ्या संख्येने धनगर समाज या ठिकाणी दाखल झाला आहे। आपण ही गर्दी पाहतोय। पिवळं वादळ जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आझाद मैदानावर दाखल झाला आहे। गेले 7 दिवस फारशी काही गर्दी या ठिकाणी बघायला मिळाली नव्हती, मात्र आज मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव या ठिकाणी आलेला आपल्याला दिसतंय। दीपक बोराडे यांच्यासाठी एक वाढता पाठिंबा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि आज संख्या वाढल्या। दीपक भाऊ बोराडे हे उपोषण आज 8वा दिवस आहे त्यांचा। काल एक व्हिडिओ समोर आला की त्यांची तब्येत सुद्धा काल ढासळली होती, मात्र त्यांनी उपचार घेण्यास फारसा काही नकार दिला आणि आज पुन्हा दीपक बोराडे हे थोड्या या ठिकाणी त्यांचं उपोषण कंटिन्यू करतील आणि आज 8व्या दिवसापर्यंत त्यांचा हा उपोषणाचा दिवस गेला आहे। तब्येत खालवली आहे। काल त्यांना काही उपचार करण्यात आले, मात्र त्यांनी उपचार घेण्यास वगैरे फारसा काही नकार दिला आणि प्राथमिक उपचार करून त्यांना सोडून देण्यात आलं। मात्र आज आणखीन परत ते 8व्या दिवशी आपलं उपोषण कंटिन्यू करत आहेत आणि आपण ही पाहताय गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसत आहे आणि ही जी काय गर्दी आहे ती गर्दी आपण दिसतोय ती काय गर्दी आपल्याला दिसते। आपण आंदोलकांशी इतर ठिकाणी आलेल्या आंदोलकांशी बोलूया। मित्र उठ, हा एक छोटा आंदोलक या ठिकाणी दीपक बोराडे यांना पाठिंबा देण्यासाठी आलाय। मित्र कुठून आलास तू? मी परभणी जिल्ह्यातून आलो। काय नाव तुझं? माझं नाव यशवंत सुरेश देणगे आहे। कशासाठी आलास? एसटी आरक्षण साठी आलो। काय आरक्षण देत नाही ना सरकार, काय करणार? आरक्षण देत नाही सरकार, काय करणार सरकारचा? आरक्षण देत नाहीये सरकार। गेले 8 दिवस या ठिकाणी दीपक बोराडे उपोषणाला बसलेत, माहिती आहे ना तुला? हो माहिती आहे। मग आरक्षण देतच नाही ना सरकार? देते, आता माणसं बघून देते। इतके माणसं आलेला देते सरकार। एवढे गर्दी बघून देणार का? ठीक आहे, हा एक छोटा आंदोलक आहे या ठिकाणी आलाय। आपण कुठून आलात दादा?